हाय, माझं नाव ॲडॉल्फ डिसोजा आहे आणि मी एक सिनियर कलरिस्ट आहे आणि मला आज आपल्या मराठी चित्रपटाबद्दल बोलायचं आहे. जेव्हा आपण मराठी चित्रपट करतो, आपण पहिली गोष्ट जी आपण म्हणतो ती पोस्ट प्रोडक्शनमध्ये ती म्हणतो, की माझ्याकडे पैसे नाही आहेत. माझे सगळे पैसे शूटिंगमध्ये संपलेत. आता मला हे स्वस्तात करायचं आहे. पण ते स्वस्तात करणं आपल्याला फार भारी पडतं. आपण कुठेतरी स्टुडिओमध्ये डील घेतो आणि सांगतो, की माझं ऑफलाईन, माझं ग्रेडिंग, माझं साउंड वगैरे सगळं करून दे. पण आपण कधी हा विचार केला आहे काय कधी, की आपण त्याच कॅमेऱ्याने शूट करतो, ज्या कॅमेऱ्याने हिंदी मूव्हीज शूट होतात चांगल्या, तरी पण आपली क्वालिटी का अशी येते? आपले व्ही-एफ-एक्स असे का दिसतात? कारण आपण नेहमी आपल्याकडे बजेट नाही म्हणून आपण एवढ्या चांगल्यारीत्या शूट केलेला पिक्चर कोणाच्यातरी हातात देऊन टाकतो. मराठी चित्रपट फार सुंदर असतात. त्याच्यात परफॉर्मन्सेस फार सुंदर असतात. आपण जीव लावून मेहनत करतो प्रोडक्शनमध्ये. आपण सगळी ताकद लावतो प्रोडक्शनमध्ये आणि आपल्या पिक्चरमध्ये बिलकुल कपॅसिटी आहे, बिलकुल एबिलिटी आहे, की ते हिंदी आणि हॉलिवूड पिक्चरसारखे दिसतील. तरी पण आपण ते करत नाही. का? कारण की आपल्याकडे बजेट नाही. आपल्याला कुठेतरी स्टुडिओ स्वस्तात देतोय. आपल्याला पॅकेज डील मिळते. ही पॅकेज डीलच आपल्याला भारी पडते. आपली फिल्म येते, निघून जाते आणि कोणाला काही फरक पडत नाही. आपली फिल्म वेगळी वाटतच नाही, वेगळी दिसतच नाही. हा आपल्या फिल्मचा प्रॉब्लेम झालेला आहे. आपले टॉपिक एवढे सुंदर असतात, आपले विषय एवढे सुंदर असतात. आपण सगळे पैसे कलाकारांमध्ये टाकतो, सगळे पैसे शूटमध्ये टाकतो. आपण तोच कॅमेरा वापरतो, तरी पण आपलं असं टीव्ही सीरियलसारखी क्वालिटी का निघते बाहेर? कारण की आपण आपलं काम त्या स्टुडिओला देतो, जो स्टुडिओ मग त्यात आपलं काम सर्वात स्वस्तात करून देईल. अरे तुम्ही आपण आर्टिस्ट बघा कोण आहे? स्वस्तात कोण कोणाला कशाला देईल? जी गोष्ट स्वस्त असते त्याची नेहमी तिप्पट किंमत असते. ती खूप भारी पडते आणि आपला जो पिक्चर असतो तो येऊन निघून पण जातो आणि कोणाला लक्षात पण राहत नाही. तो नजरेत तो काही त्याचं काही स्पेशल वाटत नाही. आपण कॅमेरा सेम वापरतो, आपण डी-ओ-पी चांगले घेतो, आपण लाइटिंग चांगले घेतो, आपण सगळं चांगलं घेतो. आपण पोस्ट प्रोडक्शनमध्ये खूप कॉम्प्रोमाईज करतो. आपली सगळी गोष्ट पोस्ट प्रोडक्शनमध्ये हे होते. पैसे नाही. पैसे नाही तर काहीतरी डील वर्कआउट करा. अशा कलरिस्टकडे जा, तो अशा व्ही-एफ-एक्सकडे आर्टिस्टकडे जा, जे त्यांना नॉलेज आहे. आपली मराठी पिक्चर टीव्ही सीरियलसारखे वाटणार नाहीत, असं काहीतरी करा. विषय फार सुंदर असतात. मी फार लकी होतो. मला डेल ग्राहन सर आणि वॉल्टर वॉल्पॅटो सारखे हॉलिवूडचे लेजेंड्स असे कलरिस्टनी मला ट्रेन केलं. माझ्या डोक्यात नेहमी असा प्रश्न यायचा, की आपले पिक्चर हॉलिवूडसारखे का नाही वाटत? आपले पिक्चर त्यांच्यासारखे का नाही दिसत? आणि त्यांनी तोच माझा प्रश्न सॉल्व्ह केला. त्यांनी मला अशा ग्रेडिंग टेक्निक दाखवल्या, आपला पिक्चर पण हॉलिवूडसारखा वाटेल आणि आपल्याला तीच फिनिशिंग, तीच क्वालिटी मिळेल. कारण की आपण पण त्याच कॅमेऱ्याने शूट करतो. आपण पण रेडनी शूट करतो, आपण पण ॲरेने शूट करतो. ते लोक पण त्यांनी शूट करतात. पण ते लोक कुठच्या पण भलत्या स्टुडिओला देत नाहीत, जिकडे मग बाबा सगळं कर, साउंड कर, हे कर, ते कर, सगळं कर देत नाहीत. आर्टिस्ट बघून देतात. आर्टिस्टची किंमत असते, आर्टिस्टची कदर असते. रूम तुम्हाला मोठी हवी, तर तो रूम तुम्हाला मी ₹1000 देतो. माझा जो काम करण्याचा तरीका आहे, मी सर्वात पहिल्यांदा तुमचं नरेशन घेईन. नरेशन घेतल्यानंतर आपले जे डी-ओ-पी असतील त्यांच्याबरोबर बसीन आणि प्रत्येक सीनला आम्ही निगेटिव्ह लावून बघू. जसं की रात्रीचा सीन असेल तर 500D लावू. सकाळचा असेल तर Kodak 250D लावू. इनडोअर, आउटडोअरवरती डिपेंड आहे. आणि मग हा जो आपला निगेटिव्ह पास झाला, की आपण मग त्याला पॉझिटिव्हवरती छापायचा आहे. राइट? छापायचं आहे म्हणजे काय? पॉझिटिव्ह निगेटिव्हला पॉझिटिव्ह कन्व्हर्ट करायची. तर आपल्याकडे ऑप्शन्स असतात. Kodak 2383, Kodak 2393, Fuji 3510. आपण सुरुवातीला निगेटिव्ह लावल्या, आपण अखेरी पॉझिटिव्ह लावल्या आणि मग त्याच्यामध्ये आपण हॉलिवूडसारखं ग्रेड करू आणि त्याच्यामध्ये आपण पेरेंटल लाईट आणि कलर टायमिंग टेक्निकनी ग्रेड करू. आणि ग्रेडिंग झाल्यानंतर पण अजून एक प्रोसेस असते टेक्स्चरिंग. ग्रेडिंग ही फक्त 50% प्रोसेस असते. खरी प्रोसेस असते टेक्स्चरिंग. आता माझ्याकडे ग्रेडिंग डिपार्टमेंट आहे. सगळं ग्रेडिंग झालं की मी टेक्स्चरिंग डिपार्टमेंटला पाठवतो आणि मग त्याच्यात आपल्याला हेलेशन, एम-टी-एफ, पुश एंड पुल, डिफ्युजन, हलकासा फ्लिकर, गेट व्ह्यू, ग्रेन, 35 एम-एम काय लावायचं ते आपण लावून सिलेक्ट करू शकतो आणि आपण एक्झॅक्टली फिल्म आणि Netflixची क्वालिटी आपण आणू शकतो. म्हणून ही कॉन्सेप्ट मला बिलकुल बरोबर वाटत नाही, की एकाच स्टुडिओला द्या, स्वस्त तुझं सगळं करून देईल. कोण बसलाय, कोणाला काही काही माहीत नाही.
आपले पिक्चर टीव्ही सीरियलसारखे वाटले नाही पाहिजेत. आपले पिक्चर पण हिंदी पिक्चरसारखे आणि हॉलिवूड आणि Netflixसारखे आणि Amazon Primeसारखे वाटले पाहिजेत. आपल्यामध्ये फार पोटेन्शियल आहे आणि आपण ते प्रूव्ह करू. जेव्हा की मी कुठचा पण पिक्चर करतो, तेव्हा मला डेल ग्रहण सगळे मला गाईड करतात. माझा स्टुडिओ छोटा आहे, पण जे आर्टिस्ट काम करतील ते फार एक्सपिरियन्स्ड आहेत. जसं की तुमचा पिक्चर माझ्याकडे आला, की मग मी डेल ग्रहण सरांना कन्सल्ट करीन. मी ते मला प्रिंटर पॉइंट्स दाखवतील. ते जे प्रिंटर पॉइंट्सची व्हॅल्यू देतील, ती व्हॅल्यू आम्ही आपल्या शॉट्सला लावीन आणि मग तो पूर्ण असा ग्रेडिंगचा पास होईल. मला ते वाटतं, की आपल्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. आपण कॅमेरा तेच वापरतो, पण आपला रिझल्ट तो कधी निघत नाही. कारण की सर्वात पहिलं आपण म्हणतो, की माझ्याकडे बजेट नाही. आणि ही विनंती आहे प्लीज माझ्याकडे बजेट नाही, हे थोडंसं बजेट काढा आणि तुम्ही प्रोडक्शनमध्ये आणि आर्टिस्ट पाठी एवढे पैसे लावलेत, थोडेसे पैसे पोस्ट प्रोडक्शनमध्ये लावा, की ज्याच्याने असं होईल, की तुमची फिल्म नजरेसमोर जाणार नाही. तुमची फिल्म एक हॉलिवूड फिल्मसारखी दिसेल आणि प्राउडली आपण गर्वाने आपण सांगू शकू, की ही माझी फिल्म आहे. आणि ही हॉलिवूड फिल्म एक्झॅक्टली हॉलिवूड फिल्मसारखी वाटते, ही माझी फिल्म आहे. तुम्हाला सांगायची गरज लागणार नाही. तुम्हाला स्वतःहून लोकं सांगतील, याचे कलर किती सुंदर आहेत. तर माझी हीच विनंती आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन, की की प्रोसेस कशी ब्रेकडाउन होते. आपण काय करू? पण मी शेवटचं सम अप करतोय. बिलकुल कॉम्प्रोमाईज करू नका. बजेट वर्कआउट होतं, सगळं होतं आणि जरी तो एक स्टुडिओ तुम्हाला देतोय, तर आर्टिस्ट चेक करा. आर्टिस्टची प्रोसेस काय? आर्टिस्ट ग्रेडला अप्रोच कसा करतोय? आर्टिस्टचं काय थिंकिंग आहे? काय मेंटॅलिटी आहे? आता आर्टिस्टला कोणी ट्रेनिंग दिलंय? बरोबर ना? आता माझ्याकडे मराठी पिक्चर आला, तर मी कॉम्प्रोमाईज नाही करणार. मी तो पिक्चर डेल सरांना घेऊन जे स्टीव्हन स्पीलबर्ग आणि फ्रान्सिस फोर्ड कोपोला जे कलरिस्ट आहेत, त्यांना घेऊन तो त्याचं लुक बुक बनवीन, त्याचं लुक बायबल बनवीन आणि ते लुक बुक ते बायबल बनलं, की मग ते आपण शॉर्ट्स मॅच करू, अप्लाय करू. ही माझी गॅरंटी की आपली जी फिल्म आहे, ती अतिशय सुंदर हॉलिवूड क्वालिटीसारखी वाटेल आणि आपले व्ही-एफ-एक्स आहे, ते आपण रिझॉल्व्ह आणि फ्युजनमध्ये त्यांना कॅमेरा आणि लेन्स इफेक्ट टाकून ते मॅच करू. मी असं बिलकुल नाही करत, की मला हा शॉट बाबा व्ही-एफ-एक्स म्हणून आला, मी लावला आणि थँक यू, बाय-बाय असं नाही करत. मी तो शॉट फ्युजनमध्ये घेईन, त्याचे मॅट्स घेईन आणि तो मॅच करेन. माझ्यासाठी तुमची फिल्म जस्ट अ फिल्म नाही आहे. माझ्यासाठी ती एक खूप मोठं प्रोजेक्ट आहे. मी आणि माझी टीम पूर्ण जीव लावून ते करतो. तर हेच मला सांगायचं होतं. बिलकुल असं हे वाक्य जर आपण काढलं, की माझ्याकडे पोस्ट प्रोडक्शनचं बजेट नाही आहे, तर आपला रिझल्ट फार छान दिसेल, फार वेगळा असेल. मी मराठी पिक्चर बघून वाढलेलो आहे आणि मला सारखं वाटतं, की काहीतरी करावं, की आपले पिक्चर बॉलिवूड आणि हॉलिवूडसारखे वाटावे. पोस्ट प्रोडक्शनची जी आहे, कलर करेक्शनची आहे, आपली क्वालिटी हॉलिवूडची निघेल, ही माझी गॅरंटी आहे. आपल्याकडे एक लेव्हल असते ग्रेडिंग बरोबरच अशी एक लेव्हल असते ज्याला आपण म्हणतो ग्रेडिंग फॉर व्ही-एफ-एक्स. तर त्याच्यामध्ये लाईव्ह ॲक्शन, सी-जी-आयचं इंटरॅक्शन करायला लागतं आणि सिन्स मी व्ही-एफ-एक्स सुपरवायझर होतो, सिन्स मी व्ही-एफ-एक्स फ्लेमवरती 20 वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे मला हे फार सोपं पडतं. मला कॅमेरा आणि लेन्स इफेक्ट्स मॅच करणं फार सोपं जातं. नाही, आपलं व्ही-एफ-एक्स बेसिक का वाटत नाही? कारण आपण लेन्स इफेक्ट आणि कॅमेरा इफेक्ट रिझॉल्व्हमध्ये मॅच नाही करत. आता काही इफेक्ट आपल्याला रिझॉल्व्हमध्ये नाही मिळणार, काही इफेक्ट आपल्याला फ्युजनमध्येच मिळणार. तर म्हणून आपल्याला फ्युजनमधून ते मॅच करून रिझॉल्व्हमध्ये आणावे लागतील आणि हे काम कलरिस्टचं असं असतं. व्ही-एफ-एक्सवाला माणूस व्ही-एफ-एक्सचं शॅडोज, मिडटोन, हायलाइट्स आणि ग्रे मॅच करेल, राइट? ग्रेडिंग आपलं कलरिस्ट करेल आणि तो ब्युटी पासवरती त्याच लेन्सचं टेक्स्चर टाकेल, त्याच कॅमेराचं आर्टिफॅक्ट टाकेल. तर आपण जर या काही गोष्टी केल्या, तर आपण फार पुढे जाऊ आणि आपली क्वालिटी फार सुंदर असेल. थँक यू सो मच.